नमस्कार. हरिवंशराय बच्चन यांच्या एका कवितेनं आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत. हरिवंशराय बच्चन यांची ही कविता खूप महत्वाची आहे. बिग बी अमिताभ बच्चन आपल्या वडिलांची कविता ऐकवतात, त्यापैकी ही एक आहे. एक अग्निपथ आणि ही एक. त्यातली मधुशाला ही कविता सगळ्यांनाच ठाऊक आहे. अगदी सगळे या कवितेचे चाहते आहेत. खास करून ही मंडळी तर या कवितेची चाहती आहेच आहे. मधुशाला या कवितेतल्या या काही ओळी मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्यावरच आपला पूर्ण विषय आधारलेला आहे. म्हणजे पुढचा सगळा विषय या कवितेच्या अनुषंगानेच आपण फुलवत नेणार आहोत. हा जरा फुलवण्याचा विषय म्हणून आता आपण ती कविता ऐकूयात. मुसलमान और हिंदू है दो, एक मगर उनका प्याला. मुसलमान और हिंदू है दो, एक मगर उनका प्याला. एक मगर उनका मदिरालय, एक मगर उनका मदिरालय, एक मगर उनकी हाला. दोनों रहते एक न जब तक. महत्वाचं है. दोनों रहते एक न जब तक, मंदिर मस्जिद में जाते. दोनों रहते एक न जब तक, मंदिर मस्जिद में जाते. बैर बढ़ाते मस्जिद मंदिर, बैर बढ़ाते मस्जिद मंदिर, मेल कराती मधुशाला. बहुतेक सगळ्या तळीरामांचा मेळ ही मधुशाला करत असते आणि याच मधुशालेमध्ये जात धर्म पंथ हे सगळं विसरून लोक एकात घेत असतात, एकाच प्याल्यात घेत असतात. म्हणूनच या मदिरालयाला धर्मनिरपेक्ष म्हटलं जावं, पुरोगामी म्हटलं जावं अशी स्थिती आहे. आता यात मदिरालयातल्या एकाच प्याल्यातून पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्ष येतं, म्हणून आपण त्या कवितेने सुरुवात केली आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी पहिल्यांदा विनंती करणार आहे की आपण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे बातमी आहे थेट पवार साहेबांच्या घरातून, काकांच्या घरातून. काकांना भेटायला विश्वप्रवक्ते संजय राऊत गेले आणि त्याचा फोटो काढून व्हायरल करण्यात आला. आता काकांना भेटल्यावर फोटो व्हायरल करण्याची आवश्यकता आजकालच्या काळामध्ये आहे, कारण त्यांची तब्येत खराब होती आणि त्यानंतर ते उत्तम झालेत हे दाखवायसाठी असे फोटो बाहेर येतात. संजय राऊत प्रकृतीची विचारपूस करायसाठी गेले होते आणि तिथे आम्हाला आणखी एक विचित्र गोष्ट दिसली. आता आम्हाला दिसली म्हणल्यावर आम्ही काही बघत नसतो, कुणीतरी ते दिसल्याचं जाणीव करून दिली. आता ही गोष्ट काय होती तर काकाच्या मागे असलेल्या भिंतीवर एका सुंदरशा फ्रेम मध्ये सोनेरी रंगातलं एक इंद्रजालाचं चित्र होतं. आता हे इंद्रजाल काय आहे? काका पुरोगामी आहेत. म्हणजे इंद्रजाल म्हणजे मोहिनी टाकणारं, जादूटोना करणारी जी विद्या आहे त्यांचं हे प्रतीक आहे. आता हे इंद्रजाल काकाच्या घरामध्ये सुंदर दिसतंय म्हणूनच लावल्या गेलं असेल, कारण काका पुरोगामी आहेत. त्यांना इंद्रजाल, जादूटोना या असल्या गोष्टीवर विश्वास नाही. म्हणजे अगदी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आपल्या हातानं पांडुरंगाची पूजा होणार नाही याची काळजी काकांनी घेतली होती. पण माढा लोकसभा मतदारसंघातून आपला फॉर्म भरताना काकांनी तुळजापूरमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं होतं, याचे साक्षीदार आम्ही आहोत. कारण त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण त्यावेळेसच्या स्टार माझाचा प्रतिनिधी म्हणून मीच केलेलं होतं. तुळजापूरच्या मंदिरात निवडणुकीच्या वेळी जाऊन दर्शन घेणारे काका पंढरपूरच्या विठोबाची महापूजा मात्र टाळतात, कारण ते पुरोगामी आहेत. आता याच काकांनी या पुरोगामित्वाचं अजून एक उदाहरण समोर केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र. या पत्रात काकांनी मागणी काय केली आहे आणि का केली आहे? काकांनी मागणी जी केली आहे ती पहिल्या कवितेशी संबंधित आहे. म्हणूनच मी तुम्हाला काका पुरोगामी आहेत म्हटलं होतं. बैर बडाते मस्जिद मंदिर, मेल कराती मधुशाला हे काकांना चांगलं ठाऊक आहे. जर या सगळ्या धार्मिक तणावांना दूर करायचं असेल तर अशा मधुशाला वाढल्या पाहिजेत हे काकांना ठाऊक होतं. म्हणूनच काकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मधुशाला चालकांना, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बार मालकांना सवलत द्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
बरं, ते अजून एक सांगायचं राहिलं, जरा हळूच सांगतो, कुणी ऐकायला नको, जरा अलीकडे या, कान द्या तुमचा. काकांनी दारू दुकानदारांना सवलत द्यावी म्हणून पत्र पाठवलं, हे खरं आहे. हे पत्र काकांनी म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं, हेही खरं आहे. पण हे पत्र माध्यमात लीक कोण केलं, सोशल मीडियावर लीक कोण केलं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे काकांना हे माहित आहे की दारू दुकानदारांची बाजू घेतली तर टीका होणार आहे, आपल्याला संकटाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून काकांच्या गटातून म्हणजे पवार साहेबांच्या गटातून हे पत्र लीक होणं शक्य नाही. आता पवार साहेबांनी पाठवलेलं पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे गेलेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातूनच हे पत्र लीक झालंय का, की पवारांचं कार्यालय ते मुख्यमंत्र्याचं कार्यालय याच्या दरम्यान लीक झालंय? शंका अनेक आहेत. आता हे कुणाला सांगू नका, तुम्हाला म्हणून सांगितलं, फक्त आपण विचार करायचा आहे. असो, आपण आपल्या विषयावर जाऊ. हा, तर काकांनी हे जे पत्र दारू दुकानदारांसाठी पाठवलेलं आहे, त्या पत्राची सगळ्यात मोठी चर्चा आता समाज माध्यमातून होऊ लागली आहे. एकीकडं त्याच काळामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा त्यावर एक सुद्धा भाष्य पवार साहेबांचं आलेलं नाही. यावर काय करायला हवं याबाबतचं मार्गदर्शन पवार साहेबांनी केलेलं नाही. मग अनेक महत्वाच्या प्रश्नावर भाष्य न करता शरद पवार साहेबांनी थेट दारू दुकानदारांच्या कल्याणाचा विचार केला. खरं तर एक मोठा वर्ग आहे दारू दुकानदार, त्यांच्याही कल्याणाचा विचार व्हायला हवा. हे दारू दुकानदारांना सवलत नको असं नाही, पण वीज बिलात दारू दुकानदारांना सवलत द्यावी अशी मागणी पवार साहेबांनी केली आहे. पवार साहेब, आपण ज्या सरकारचे मार्गदर्शक आहात त्या सरकारमधल्या वीज मंत्र्यांनी वीज ग्राहकांची बिलं माफ करायला नकार दिलाय. लॉकडाऊनच्या काळातल्या ॲव्हरेज बिलाचं संकट ग्राहकांच्या इतकं बोकांडी बसलंय की अनेकांना आपलं वीज कनेक्शन गमवावं लागलेलं आहे. हजारो रुपयांची बिलं भरावी लागलेली आहेत. अपरिहार्यपणे किडूक मिडूक विकून लोकांनी घरात लाईट राहावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या बिल दुरुस्तीच्या बदलाच्या अर्जाला महावितरणनं केराची टोपली दाखवलेली आहे. सामान्य माणसाच्या बिलावर म्हणजे वीज बिलावर बोलायचं सोडून आपण फक्त दारू विक्रेत्यांच्या वीज बिलावर बोललात, याविषयी आमच्या मनात सखेद आश्चर्य आहे. एक तर त्यांच्या अबकारी करात 4 टप्पे पाडून देण्यात यावेत. महाराष्ट्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे 4 टप्पे पाडून पैसे घेतले पाहिजे. राज्यातनं सेवा सहकारी संस्थांच्या कर्जाला असे टप्पे पाडून भरण्याची सवलत दिली आहे का? शेतकऱ्यांना आलेल्या वीज बिलाला टप्पे पाडून सवलतीत भरायची सवलत दिलेली आहे का? सामान्य वीज ग्राहक जो छोटे छोटे दुकान चालवतो, टपऱ्या चालवतो, त्याचं दुकान तर मागच्या काही महिन्यापासून बंद आहे, जे लॉकडाऊनच्या आधीपासून बंद आहे, त्याला काय केलंय? पवार साहेब, हजामती करणारा हजाम नावी अक्षरशः देशोधडीला लागायची वेळ आली आहे. ज्या ब्युटी पार्लर वरती या संसाराचा गाडा महिला ओढतायत ते ब्युटी पार्लर अनेक दिवसापासून बंद आहेत. त्याचं भाडं भरणं अवघड झालंय. अनेक सलूनला केश कर्तन करणाऱ्या नाव्यांना हजामांना आता आपल्या जागेचं भाडं भरणं अवघड झालंय. तिथे दिल्या नोकरांच्या पगाराचं काय करायचं हा प्रश्न पडलाय. हे बाकी सोडा, अनेक जणांना तर घर चालवणं अवघड झालंय. यांना काही सवलत द्यावी या संबंधी आपण बोललात का? दारू दुकानदारापेक्षा नाव्याची दुकानं महाराष्ट्रात जास्त आहेत, त्यावर आधारित कुटुंब सुद्धा जास्त आहेत, पण यावर आपण चकार शब्द बोलला नाही. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या गृहिणी ज्या लोकांच्या कामं करून आपलं पोट भरतात त्यांना काही सवलत देणं आवश्यक आहे, याविषयी आपण काहीच बोलला नाही. मुख्यमंत्र्यांनी ऑटो रिक्षा चालकांना 1500 रुपयाचं सानुग्रह अनुदान द्यायची घोषणा लॉकडाऊनच्या वेळेला केली होती, ते दिलंय का याविषयी आपण काहीच बोलला नाही. वेगवेगळ्या तरुणांना वेगवेगळ्या महामंडळामार्फत ऑटो रिक्षा घेण्यासाठी कर्ज देण्यात आलेलं आहे, त्या कर्जाची पुनर्बांधणी करावी किंवा सवलतीत वसुली करावी या संबंधीची सूचना आपण दिल्याचं आठवत नाही. मग फक्त दारूच्या प्रकरणामध्ये आपण पत्र पाठवण्याचं
रहस्य तरी काय? का हेच आहे आपल्या शब्दांचं, राजकारणाचं इंद्रजाल, ज्या इंद्रजालावरती महाराष्ट्र भुललाय, महाराष्ट्र आपला दिवाणा झालेला आहे? आपण तर पुरोगामी आहात, त्यामुळे इंद्रजालासारख्या वस्तू आपल्या कामाला येतील असं आम्हाला वाटत नाही. आजारपणात असताना सुद्धा लिहूनच आपण ज्या काळात बोलतात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपण दारू दुकानदारांना सवलत देण्याची मागणी केली आहे. याच आश्चर्य वाटतं. अबकारी करात सवलत द्या, कर्जात सवलत द्या, वीज बिलात सवलत द्या, करामध्ये सवलत द्या. भलं लांबलचक पत्र आपण पाठवलंय. आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न करतोय याचा. यांना असं का वाटलं असावं? बाकीच्या घटकावर बोलण्यापेक्षा दारू दुकानदारांना सवलत द्यावी असं पवारांना का वाटलं असावं? त्याचं कारणही योग्य प्रकारे सापडतं. महाराष्ट्रातला दारू उद्योग हा कुणाच्या हातात आहे? कोण आहेत महाराष्ट्राचे लिकर किंग? देशी विदेशी बनावटीची दारू महाराष्ट्रात कोण कोण बनवतं? यातलं साखर कारखाने हे सगळ्यात मोठं केंद्र आहेत. आणि अशा साखर कारखान्यातून निर्माण होणारी मळी आणि त्यापासून निर्माण होणारी दारू ही विकल्या गेली पाहिजे, तर हे कारखाने टिकतील. मग हे साखर कारखाने कुणाचे आहेत? कोणकोणत्या कारखान्यात कोणकोणत्या राजकारण्याची भागीदारी आहे हे देखील आता तपासावं लागेल. तेव्हाच लक्षात येईल की काकांनी असं पत्र का पाठवलंय. मुळात या सगळ्या परवाना पद्धतीवरच आमचा आक्षेप आहे. ग्रेन पासून म्हणजे धान्यापासून बनवलेली दारू महाग आणि मळीपासून बनवलेली दारू स्वस्त, हा असा प्रकार काहीतरी गडबड करणार आहे. मुळात ही असली परवाना पद्धतच इतकी विचित्र आहे आणि विक्षिप्त आहे की यातून भलं होतं ते फक्त मोठ्या लोकांचं. परंपरागत दारूचा व्यवसाय करणारी माणसं या धंद्यामध्ये लिकर किंग बनून जातात आणि ज्यांना या धंद्यात उतरायचं आहे त्यांना या परवाना पद्धतीमध्ये करोडो रुपये खर्चणं शक्यच नसतं. ते या धंद्यात येऊ शकत नाहीत. याला धंदा म्हणून, व्यवसाय म्हणून विकसित करायचं असेल तर सामान्य माणसाला यात पडता येत नाही, कारण त्याला परवान्यांचे कोट्यावधी रुपये खर्चावे लागतात. मुळात दारूचा व्यवसाय या परवान्याच्या कचाट्यातूनच मुक्त करावा. अशा आवश्यकता असताना आपण ही मागणी न करता असलेल्या धेंडांना, म्हणजे मला दारूचा धंदा करणारा एक तरी माणूस गरीब दाखवा. दारू दुकानदार गरीब आहे, परमिट रूमवाला गरीब आहे, की दारूचा स्टॉकिस्ट गरीब आहे, की दारू कारखाना चालवणारा गरीब आहे? या सगळ्यांची गडगंज संपत्ती अनेक पिढ्या खाऊ शकेल इतकी आहे, कारण आमच्या अनेक पिढ्यांना दारू प्यायला लावून ही संपत्ती मिळवलेली आहे. घर दार, बायकोचं सोनं नाणं सगळं गमावून या माणसांनी ही संपत्ती कमावलेली आहे आणि या साखळीत ती मिळालेली आहे. अगदी ब्लॅकनं दारू घ्यायची असेल आता सुद्धा तर काय कमाई होते हे तुम्ही बघितलं असेल. पवार साहेब, लॉकडाऊनच्या काळामध्ये 100 रुपयाची क्वार्टर 500 रुपयाला विकली गेली आहे. ही वस्तुस्थिती कदाचित आपल्या लक्षात नसेल. ताणून देतोय, खरोखरच दारू ब्लॅकनं विकल्या गेली आहे. 5 पट किंमत काढून विकल्या गेलेली आहे. सरकारला महसूल मिळाला नसेल, पण दारू विक्रेत्यांचा महसूल 5 पटीमध्ये एक्स्ट्रा आलेला आहे, हे विसरता कामा नये. अशी स्थिती असतानाही आपल्या मनात केवळ दारूवाल्यांविषयी सद्भावना आली, नाव्यांच्या विषयी सद्भावना आली नाही, ब्युटी पार्लर चालकांविषयी सद्भावना आली नाही, ऑटो रिक्षा चालकांच्या विषयी सद्भावना आली नाही, हमालांच्या विषयी सद्भावना आली नाही, टुरिस्ट अँड ट्रान्सपोर्ट वाल्यांसाठी सद्भावना आली नाही, कारण अनेक टुरिस्टचे धंदे आता बंद पडलेले आहेत, ट्रान्सपोर्टचे धंदे आता बंद पडलेले आहेत. यांच्याविषयी सद्भावना आपल्या मनामध्ये आली नाही. सामान्य उद्योग करणाऱ्या, किरकोळ उद्योग करणाऱ्या किंवा किरकोळ व्यापार करणाऱ्या माणसांच्या विषयी आपल्या मनामध्ये सद्भावना आली नाही. तर आपल्या मनात आलेली सद्भावना ही दारू विक्रेत्यांच्या विषयी आली, कारण दारू निर्माण करणारे आपले जवळचे आहेत आणि दारू विकणारे हे दारू निर्माण करणाऱ्यांच्या फायद्याचे आहेत. ही साखळी सांभाळली जावी असं आपल्याला वाटत होतं. म्हणून आणि म्हणूनच कदाचित आपण पुरोगामित्व दाखवून यांना सवलत देण्यासंबंधीची विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. आता ते इंद्रजाल वगैरे, हेच तर इंद्रजाल आहे ना, हेच तर इंद्रजाल आहे. आपल्या मोहात कुणाला घ्यायचं, आपल्या मोहात कुणाला टाकायचं आणि काय करायला लावायचं हे आपल्याकडूनच शिकावं.
लोक म्हणतात तुम्हाला पवार नावाचा कावीळ झालाय, आम्हाला कावीळ अजिबात झालेला नाही आहे. आम्हाला एवढंच कळतं की जो जो काही निर्णय, जे जे काही पत्र येतात, ती पत्र पाठवली जातात, ती कशा स्वरूपाची असतात, त्यात कुणाचं भलं होणार आहे. दारूवाल्यांचं भलं नक्कीच करा, त्याच्याविषयी आमचा आक्षेप नाही. पण त्यांचं भलं करत असताना या दवावाल्यांचा दुवा तरी तुम्हाला घ्यावा लागेल, कारण दवापेक्षा आता दुवांची जास्त आवश्यकता आहे. या काळात आपण अन्य लोकांचंही भलं करून त्यांची दुवा घ्यावी एवढंच अपेक्षित आहे. यातच खरं पुरोगामी पण दडलेलं नाहीये का पवार साहेब? नक्की आपण खात्री आहे आम्हाला की आपण सुद्धा पुरोगामित्वाचा हाच विचार, धर्मनिरपेक्षतेचा हाच विचार ठेवून आपलं पत्र नक्की पाठवाल. आणि हो, आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पत्र लीक कोण केलं याचा शोध देखील नक्की घ्याल, कारण पवार साहेबांचं पत्र लीक करण्यामागे मोठं राजकारण असू शकतं एवढं आम्हाला कळलंय. तूर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच विनंती. धन्यवाद.